मी कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय दिला असं नार्वेकरांनी म्हटलंय. शिवसेनेच्या पक्ष चिन्हाच्या सुनावणीवरती नार्वेकरांनी आता प्रतिक्रिया दिली. सध्या कोर्टात युक्तिवाद सुरू आहे, निर्णय नाही असंही नार्वेकरांनी म्हटलंय. तर शिवसेनेच्या धनुष्यबाण कोणाचा, शिवसेना कोणाची या निर्णयावरती सुनावणी संदर्भात आता नार्वेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. मी कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय दिला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावरती आहेत. छात्रों की गुंज या कार्यक्रमानिमित्त राहुल गांधींच्या या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं. तर राज्यभरातील नेते सुद्धा आज पुण्यामध्ये पाहायला मिळतात. कार्यक्रमाच्या माध्यमातून यावेळी तरुणांशी संवाद साधला जाणार आहे. त्यामुळे राहुल गांधी आज काय संवाद साधतात हे पाहणं महत्वाचं आहे. राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावरती आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला. बऱ्याच मोठ्या अटी आणि शर्ती पाहायला मिळाल्या. तब्बल 30 अटी आणि शर्तीसह या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली. कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी हे तरुणांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बराच मोठा वाद सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं आणि आता राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावरती आहेत. तरुणांशी संवाद साधला जाणार आहे. तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जयश्री थोरात काँग्रेसच्या युवा नेत्या जोडलेल्या आहेत. ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज पाहतोय की राहुल गांधी यांचा आज दौरा आहे पुण्यामध्ये. छात्रों की गुंज हे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. मात्र या कार्यक्रमाच्या आधीच बराच गदारोळ, वाद, आरोप प्रत्यारोप आपण पाहतोय. पुण्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर याचे पडसाद पाहायला मिळतात. आज कार्यक्रम होतोय, मात्र या कार्यक्रमावरती बरीच टीका झाली आहे. सोशल मीडियाचा मुद्दा आहे, इन्फ्लुएन्सचा मुद्दा आहे. आपली यावरती नेमकी काय प्रतिक्रिया आहे? माझा आवाज येतोय? येतोय आपला आवाज, बोला. तर राहुलजी आज येत आहेत पुण्यामध्ये आणि बऱ्याच वर्षांनंतर राहुलजींचा असा काही कार्यक्रम पुण्यामध्ये होतोय. आपण बघितलंय की मागच्या काही म्हणजे खरं तर वर्षांपासनं आणि काही ह्या महिन्यांपासनं राहुलजी सतत मुलांबरोबर संवाद साधतायत, मुलींबरोबर, विद्यार्थिनींबरोबर संवाद साधतायत आणि त्यांचे प्रॉब्लेम्स जाणून घेत आहेत. म्हणजे पेपर लीकचा विषय असेल, ऍडमिशन्सचा विषय असेल, फीजचा विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून ते युवकांबरोबर आणि स्टुडंट्स बरोबर ते संवाद साधताय. खरं पुण्यामध्ये आहेत, आपल्याला सावित्रीबाई फुलेंचा वारसा आहे म्हणून राहुल गांधींनी हा जो कार्यक्रम आहे हा स्पेशली मुलींसाठी ठेवलेला आहे. त्याच्याच कॅम्पेनिंग जी आहे ही मागच्या 15 दिवसापासून आमचे युवक काँग्रेसचे सहकारी असतील, आमचे NSUIचे सहकारी असतील, हे सर्वजण खूप छान पद्धतीने खरं तर कॅम्पेन करत आहे आणि काही जणांना ते देखवत नाहीये म्हणून बराचसा गदारोळ जो आहे तो करण्याचा प्रयत्न झालेला आहे. नक्कीच ताई, मुद्दा हा आहे की आपण पाहतोय की आपण म्हणताय कार्यक्रमाची तयारी अगदी 15 दिवसापासून सुरू आहे. तसे वाद सुद्धा आपण पाहतोय. यावेळी मुद्दे बरेच उपस्थित होत आहेत. एकतर की पहिला मुद्दा हा होता की त्या ठिकाणी लिमिटेड विद्यार्थ्यांसाठीच हा उपक्रम, हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. काही विद्यार्थ्यांसोबतच संवाद साधला जाणार आहे. सरसकट विद्यार्थ्यांना घ्यावं अशी अपेक्षा असं काही भाजपचे नेते सुद्धा बोललेले आहेत. या व्यतिरिक्त दुसरा मुद्दा हा सुद्धा आहे की या कार्यक्रमासाठी काही पेड पद्धतीने, अगदी नवनाथ यांनी थेट उल्लेख केलाय, 35 ते 40 हजाराचं आमिष दाखवून काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा प्रचार केला जातो. यावरती आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे? ऍक्च्युली पहिलं तर सर्व विद्यार्थिनींमध्ये, स्टुडंट्समध्ये खूप एक्साइटमेंट आहे. खूप ते उत्सुक आहेत राहुलजींना बघण्यासाठी, त्यांच्याबरोबर संवाद साधण्यासाठी. कसं आहे की पुणे तसं आपलं एज्युकेशनल हब आहे, म्हणजे भारतातलं एज्युकेशनल हब आहे. त्यामुळे स्टुडंट क्राऊड जो आहे पुण्यामध्ये भरपूर आहे. तर प्रत्येकाबरोबर संवाद साधणं बहुतेक राहुलजींना हे शक्य होणार नाही, पण त्यांचे प्रश्न जे आहे हे आम्ही घेऊन ठेवलेले आहेत. जे ते ओव्हरऑल त्यांच्या प्रश्नांवरती बोलणारच आहे. त्याबरोबर काही म्हणजे विद्यार्थी जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यामधनं काही जणांना स्टेजवरती घेऊन त्यांच्या माध्यमातून ह्या सर्व मुला मुलींचे प्रश्न जे आहे ते त्यांच्याबरोबर संवाद साधून
म्हणजे हा काय वन वे कार्यक्रम नाहीये, म्हणजे मन की बात नाहीये, तर सगळा इंटरॅक्शन असा कार्यक्रम होणार आहे, संवाद ते साधणार आहेत. खरं तर हे जी उत्सुकता, जी एक्साइटमेंट, जे वातावरण राहुलजींसाठी इथं तयार झालेलं आहे, हे बीजेपीच्या कार्यकर्त्यांना देखवत नाहीये. आणि त्यामुळे म्हणजे 30-35 हजार रुपये देऊन मुलांना घेऊन येत आहेत, असं सगळी टीका जी केली जातीये ती अतिशय अयोग्य आहे, म्हणजे हास्यास्पद आहे. कारण अदानी अंबानी सारखे लोक आमच्या बरोबर नाही, आमच्याकडे काही एवढे पैसे नाही की आम्ही प्रत्येकाला एवढे देऊ शकू. त्याच्यामुळे मला असं वाटतं हे खूप खूप म्हणजे इमॅच्युअर किंवा हास्यास्पद त्यांची टीका आहे. आणि आम्ही ते इग्नोरच करणार, त्याच्यावरती जास्त बोलण्यात अर्थ नाही. तर खूप खूप धन्यवाद. आपण ताई, माझा आवाज पोहोचतो आपल्यापर्यंत? येतोय मला. माझा मुद्दा हा आहे की ज्यावेळी आता विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झालाय, लाठीचार्ज नंतर काही विद्यार्थ्यांना शिवाजीनगरच्या संचेती या रुग्णालयामध्ये काही काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा आहेत, ते जखमी झाले आहेत, त्यांची सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी भेटीगाठी घेतलेल्या आहेत. या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? कारण लाठीचार्ज वरती सुद्धा मोठ्या प्रमाणात आता टीका होतीये. काय की म्हणजे काल जी घटना घडली ही आपल्या सगळ्यांच्या समोर आहेच. NSUIचे आमचे सहकारी जे आहे ते फक्त कॉलेजमध्ये कॅम्पेन करायला गेले होते. तिथे कॅम्पेन करत असताना त्यांचं त्या तिथल्या विद्यार्थिनींबरोबर जेव्हा संवाद त्यांनी केला, तेव्हा बरेचसे प्रश्न जे आहे ते कॉलेजच्या बाबतीत असतील, त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत असतील, ते समोर आले. आणि हे समोर आल्यानंतर ते विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्हाला हे प्रश्न राहुलजींसमोर मांडायचे आहेत. आणि आम्हाला म्हणजे जाब जो आहे हा कॉलेजला असेल किंवा त्यांच्या प्रशासनाला असेल तो विचारायचा आहे की 3 वर्षापासून आमची स्कॉलरशिप का नाही आलेली. 2 अनाथ मुली आहेत, त्या म्हणतात की आम्हाला काहीच सवलत भेटत नाही, आम्हाला फुल फीस द्यायला लागते. असं सगळं जे त्यांचे प्रश्न आहेत ते त्यांना राहुलजींपर्यंत मांडायचे आहेत, एवढंच त्यांनी बोललंय. आणि ह्याच्यावरनं एबीव्हीपीचे कार्यकर्ते त्यांना कॉलेज प्रशासन सपोर्ट करत ह्या मुलांना त्यांनी प्रेशराईज केलं, त्यांना बाजूला घेतलं, त्यांना म्हणजे सांगितलं की आम्ही जसा व्हिडिओ बनवायला लावू तसा बनवायचा आहे. 2 मुलींना, अनाथ मुलींना तुम्ही बाजूला हे करतात, लॉक करून ठेवतायत. तिथं हॉस्टेलच्या बाहेर एक व्हिजिटर्स रूम आहे छोटीशी, आणि तिथे तुम्ही लॉक करून ठेवतात. काय वाटलं असेल त्या मुलींना की हे मुलं येत आहेत, एबीव्हीपीचे कार्यकर्ते येत आहेत आणि ते मुलींना लॉक करून ठेवतात. आणि जेव्हा गुन्हा दाखल व्हायचा तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती केला जातोय की तुम्ही मारहाण केलीये, तुम्ही असं केलंय. आणि एबीव्हीपीची जबाबदारी कोण घेणार? म्हणजे एबीव्हीपीनी ज्या पद्धतीने ते स्टुडंट्स बरोबर वागलेले आहे, माननीय देवेंद्र फडणवीस घेणार आहेत का? बीजेपीचे कार्यकर्ते घेणार आहेत का? टीका करणं सोपं असतं, पण त्यांची जबाबदारी सुद्धा त्यांनी घेतली पाहिजे. ऍटलिस्ट एवढं तर मान्य करते ना की काँग्रेसनी कॉलेजेस उघडले आणि बीजेपीनी किंवा RSSनी काय उघडलं असेल तर त्या फक्त शाखा उघडलेल्या आहेत. त्याच्यामुळे हे जे सगळं चाललंय ते अतिशय अतिशय अयोग्य आहे. आणि जी काही मारहाण झालीये ती पोलिसांनी NSUIच्या मुलांना लिटरली काठीनी, लाठीनी त्यांना मारलंय. मला म्हणजे माझ्या समोर एक मुलगा चक्कर येऊन पडलेला आहे, एक मुलाचा फ्रॅक्चर झालेला आहे पाय, त्यांना संचेतीमध्ये घेऊन जावं लागलं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या झाल्या त्या अतिशय म्हणजे लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.